चला, जय महाराष्ट्र मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या कैलास सर मॅथ्स अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये। चला विद्यार्थी मित्रांनो, आता आपण इयत्ता 8वीचा गणिताचा सराव पेपर सोडून घेणार आहे, जो मागच्या वर्षी झालेला आहे ऑलरेडी। पीवायक्यू आपण सोडून घेणार, याचा तुम्हाला खूप सारा मित्रांनो फायदा होऊ शकतो। बघा, आता जे आपल्याकडे पुढील ज्या आपण म्हणतो का त्याला सर्वांसाठी जे आयएमपी प्रश्न पाहिजे किंवा ज्या क्वेश्चन पेपर पाहिजे, सर्व तुम्हाला मित्रांनो आपल्या चॅनलवरती अवेलेबल करून देणार आहे। त्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, आता जो फर्स्ट सेमिस्टर तुमचा येणार आहे, पहिल्या सत्राला जे आयएमपी क्वेश्चन असणार ते देणार आहे, आणि यासाठी लागणाऱ्या ज्या जुना क्वेश्चन पेपर आहे, ज्या जुन्या पीवायक्यू आहे, सगळे आपण सोडून घेणार आहे। आणि मित्रांनो, ही फक्त आणि फक्त तुम्हाला लक्षात घ्या आपल्याच युट्यूब चॅनलवरती बघायला मिळणार आहे, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात कोणी विसरायचं नाही। चला व्हिडिओला सुरुवात करतोय। बघा मित्रांनो, आकारित मूल्यमापन चाचणी क्रमांक बघा, आता 2024-25 बरोबर आहे, मागच्या वर्षी झालेलं आहे, पण याचा तुम्हाला खूप सारा फायदा होऊ शकतो, कारण बऱ्याच असे क्वेश्चन असतात ते रिपीट होतात आणि ते तुम्हाला येतात। त्याच्यामुळे आता मी याच्यामध्ये तुम्हाला नंतर कोणकोणते प्रश्न येणार सगळे या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार, त्यामुळे व्हिडिओ हा अजिबात स्किप करायचा नाही, शेवटपर्यंत बघायचा। आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायचं, कारण पूर्णपणे गायडन्स आपल्या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळणार आहे। ओके, चलो नेक्स्ट बघा, विषय गणित बघतोय आपण इयत्ता 8वीचा, बरोबर आहे। चला पहिला प्रश्न बघूया, काय सांगितलंय, रिकाम्या जागी योग्य शब्द किंवा संख्या लिहा। जे काही रिकाम्या जागा असतील ते आपल्याला भरायच्या। ओके, बघा पहिला दिलाय, दोन परिमेय संख्यांच्या दरम्यान डॅश डॅश परिमेय संख्या असतात। तर दोन परिमेय संख्येच्या मध्ये किती संख्या असतात? अनंत किंवा असंख्य। काय लक्षात घ्या, अनंत किंवा असंख्य, अशा प्रकारे मित्रांनो याचं योग्य उत्तर असणार आहे। ठीक आहे ना। पुढे बघा, आंतरकोनाच्या प्रत्येक जोडीतील कोण परस्पराचे कसे असतात? पूरक असतात। लक्षात घ्या, कसे असतात? तर ते पूरक असतात। पुढे बघा, प्रत्येक धन संख्येला डॅश डॅश वर्गमुळे असतात। प्रत्येक धन संख्येला लक्षात घ्या 2 वर्गमुळे असतात। किती वर्गमुळे असतात? 2 वर्गमुळे असतात, हे त्याचं योग्य उत्तर आहे। लक्षात घ्या मित्रांनो, तुम्हाला याच्यावरती 100% प्रश्न विचारला जातो, 100% प्रश्न तुम्हाला विचारला जातो, त्याच्यामुळे नीट लक्ष द्या। पुढे बघा, मध्यगा संपात बिंदूमुळे प्रत्येक मध्यगेचे या गुणोत्तरात विभाजन होते। व्हेरी आयएमपी प्रश्न, याच्यावरती तुम्हाला पुढे प्रश्न आहे, तो सोडायचा कसा ते सोडून सांगणार आहे, पण हा विचारलाच जातो। त्याचं उत्तर आहे मित्रांनो 2:1। बघा काय उत्तर आहे याचं? 2:1 हे त्याचं उत्तर आहे। मध्यगा संपात बिंदूमुळे प्रत्येक मध्यगेचे गुणोत्तरात विभाजन होते, काय होते? तर 2:1 हे त्याचं योग्य उत्तर आहे। नेक्स्ट बघा, घातांक वापरून पुढील संख्या लिहा। घातांकाचे नियम आपल्याला वापरायचे। काय सांगितले? 100चे 8वे मूळ सांगितले। लक्षात घ्या, काय? 100चे 8वे मूळ। मग मित्रांनो लक्षात घ्या, 100 पहिल्यांदा लिहून घ्या। आपण मूळ म्हणतो, काय म्हणतो? मूळ म्हणतो, म्हणून त्याला आपण 1/मध्ये लिहितो। आणि कितवे मूळ आहे? तर 8वे, फक्त 1/8 देतो डोक्यावरती, म्हणजे काय? 100चा 1/8वा घात द्यायचा, म्हणजे झालं हे 100चे 8वे मूळ झाले। नेक्स्ट बघा, पुढे बघा, खालील आकृतीचे निरीक्षण करून संगत कोणाच्या जोड्या लिहा। संगत म्हणजे काय? सेम टू सेम बाजूला, एकदम त्याच पोझिशनला, एकाच आकृतीत 2 भागामध्ये त्याच पोझिशनला जे कोण असतात त्याला संगत कोण म्हणतात। कसं ओळखायचं बघा, समजा आपण एखादा कोण घेऊया, कोण ए घेऊया। बघा, कोण ए व कोणती जोडी येईल? आता ए ला बघा अशा प्रकारे रेषा आहे, ही रेषा तिरपी, काही अडचण नाही। ए बघा या साईडला, या वरच्या कोपऱ्यामध्ये, बरोबर आहे, इकडे ए, मग सेम टू सेम बाजू कुठे? इथे, मग इथं कुठला कोण आहे? दिसतं आपल्याला ए दिसतंय, म्हणून हा झाला कोण ई, ही झाली याची एक जोडी। समजा बी घेतला तर कोण बी व बी कुठला? या साईडला, मग रेषेच्या या साईडला कोण आपल्याला दिसतो? एफ दिसतो, म्हणून कोण एफ झाला। पुढे बघा, इकडे खाली आपण समजा डी घेतला तर सेम टू सेम पार्टेशन झालेले, हा डी इकडे, हा एच आहे, म्हणजे काय झाला? कोण डी व कोण एच या जोडी झाल्या, आणि शेवटी याला सी आणि राहिला हा जी, बरोबर आहे, सी व कोण जी। अशा प्रकारे मित्रांनो हे झाल्या संगत कोणाच्या जोड्या। फक्त लक्षात घ्या, त्याच पोझिशनला किंवा त्याच प्रकारामध्ये कोणत्या बाजूमध्ये बसलेला आहे। आता हा सेम दिले, या बाजूला आहे, तो त्याच बाजूला पाहिजे। ठीक आहे। पुढे बघा,
खालील उदाहरणे सोडवा. पहिला दिलाय -6चा घन करा. आता मोस्टली लक्षात घ्या, घन कसा काढायचा यावरती आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे. तो बऱ्याच विद्यार्थ्यांनी बघितला, त्यांना फायदा झाला. जर तुम्ही बघितला नसेल तर चॅनलवरती जा, खाली सर्च करा, तुम्हाला व्हिडिओ भेटून जाईल. एकदम सिंपल पद्धतीने, एकदम शॉर्ट ट्रिक्स ने मित्रांनो व्हिडिओ हा काढलेला आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला समजून सांगितलंय. चला, आणि लक्षात घ्या 1 ते 10 पर्यंत, ऍटलिस्ट 1 ते 10 पर्यंत तुम्हाला वर्ग असेल, घन असेल, पाठांतर असणं गरजेचं आहे. चला, -6चा घन करा म्हणजेच काय, घन करा सांगितले म्हणजे -6चा तुम्हाला काय करायचं, असा घन करायचा. मग याचा अर्थ असा झाला का -6 गुणिले -6 गुणिले -6 म्हणजे काय करायचं तुम्हाला, 6चा किती वेळा गुणाकार करायचा, 3 वेळा गुणाकार करायचा आहे. वजा वजा अधिक, अधिक वजा वजा म्हणजेच काय होतं मित्रांनो, लक्षात घ्या ऋण संख्याचा घन हा नेहमी लक्षात घ्या ऋणच येतो आणि ऋण संख्याचा वर्ग हा नेहमी धन येतो, हे लक्षात ठेवा. मग आता काम करा, यांचा गुणाकार करा. 6 6 36, 36 गुणिले 6. जर तुमचं उत्तर डायरेक्टली पाठ असेल तर तुम्ही लिहू शकता, जर नसेल तर तुम्ही गुणाकार केला तरी चालेल. याचं किती उत्तर येईल, 216. मग आता काम करा, 6 6 36, 36 गुणिले 6 करून घ्या. बघा 6 6 36 ची 6 हातच्याला आले 3, 6 18, 18 3 21, 216 बरोबर आहे. म्हणजे -6चा घन किती आला, -216. पुन्हा बघा इथं थोडी मिस्टेक झाली, आपण मिस्टेक क्लिअर केली. चे घनमूळ काढा. समजा 216चं घनमूळ घेतले, आपल्याला घनमूळ सांगितले म्हणजे अशा प्रकारे, ठीक आहे. बघा 216 घनमूळ सांगितले. 216 कोणाचं घनमूळ आहे, तर आपल्याला माहिती आहे ना 6च आहे, बरोबर आहे. 6 गुणिले 6 बरोबर आहे, म्हणून याचं उत्तर किती येणार आहे, 6. याचं उत्तर इकडे, याचं उत्तर तिकडे, फक्त रिव्हर्स गिअर टाकलेला आहे, ठीक आहे. अशा प्रकारे मित्रांनो याचं उत्तर आहे. नेक्स्ट बघा, आता पुढे बघा, खालील खंडित रूप अखंड आवर्ती दशांश रूपात लिहा. अशा प्रकारे जर प्रश्न आला तर अजिबात घाबरायचा नाही, एकदम फक्त अर्ध्या मार्काचा प्रश्न आहे. तुम्हाला काय सांगितले, अखंड आवर्ती दशांश रूपात लिहायचे, अखंड मध्ये जायचे, म्हणजे तुम्हाला पुढे तो कंटिन्युअस करायचे. आता भाग देत बसणार का, नाही देणार. दिलेली संख्या अगोदर पहिली ऍज इट इज लिहून घ्या, 1.752 लिहून घ्या आणि याच्या पुढे फक्त अशी शून्य जोडून द्या. समजते, याच्या प्रकारे काय करा, अशा प्रकारे शून्य जोडून द्या, हे त्याचं योग्य उत्तर. पुन्हा याला तसंच लिहा, 5.3470 असे लिहा आणि असे टिंब टिंब द्या. हे झालं त्याचं अखंड आवर्ती दशांश रूप. म्हणजे आपल्याला पुढे माहित नाही का किती योग्य उत्तर येणार आहे, ठीक आहे. नेक्स्ट बघा, संख्या रेषावर पुढील परिमेय संख्या दाखवा. आता तुम्हाला काय करायचं, संख्या रेषा आपल्याला ड्रॉ करावं लागणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला याचं योग्य उत्तर काढायचे. आता संख्या रेषा काढण्यासाठी बघा, एक मिनिट हा, कलर चेंज करायला लागेल याचा, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, आपण करून घेऊया. एक मिनिट, संख्या रेषा. आणि लक्षात घ्या मित्रांनो, हे बरं ठीक आहे. चला बघूया. समजा एखादी तुम्ही रेषा काढली, ठीक आहे, समजा अशा प्रकारे एखादी रेषा काढली, लक्षात घ्या नॉर्मली तुम्ही रेषा काढली, फक्त याला स्ट्रेट असणं गरजेचं आहे. तुम्ही ते स्ट्रेट काढून घ्या. इथे 0 दिला आपण, इकडे घेतला आपण 1, इकडे घेतला 2, इकडे घेतला 3, नंतर 4 घ्या, काय अडचण नाही, ठीक आहे. इकडे घ्या तुम्ही 1, इकडे घ्या 2, इकडे घ्या 3, 4 घ्या, काय अडचण, जितकी तुम्ही संख्या रेषा काढणार तितकी काय अडचण नाही. आता फक्त दिलेल्या संख्या बघा, एक ऋण संख्या म्हणून आपण इकडे ऋण घेतले, म्हणजे हे काय येणार तुमचे वजा येणार. शून्याच्या उजवीकडे सगळे अंक कसे असतात, धन असतात आणि डावीकडे कसे असतात, सगळे ऋण असतात. मग आता दिलेलं बघा, संख्या रेषावर तुम्हाला जर अंक कसे काढायचे, कसे दाखवायचे, संख्या कशा दाखवायच्या, शॉर्ट ट्रिक्सने सांगतो. छेदाला बघा किती दिलंय, 2 दिले, सगळीकडे 2, हा समानच असणार. कुठलाही अंक द्या तुम्हाला, छेद हा तुमचा समानच असणार. मग याचा अर्थ असा झाला का जे तुम्ही बिंदू घेणार आहे 0 ते 1, 1 ते 2, 0 ते -1, -2, या दोघांमधला फरक हा कितीचा असणार आहे, 2चा असणार आहे. म्हणजे बघा 0 ते 1 आला ना, 1 2 अशा प्रकारे तुम्हाला कप्पा करायचे. बघा इथून झाला 1 2, 1 2, 1 2, इकडे 4 घ्या, पुन्हा इकडे वजा इकडे शून्यापासून 1 2, 1 2, 1 2, 1 2. संख्या रेषा फक्त पट्टीने नीट काढून घ्या, त्याच्यावरती तुम्ही समजून घ्या. फक्त मी समजून सांगतोय, काय करा का
जे दोन अंक असते, जे दोघां अंकातला गॅप असेल 0 ते 1 2 3 4 -1 -2 या दोघांमध्ये तुमचे दोन कप्पे दोन भाग तयार झाले पाहिजे. बरोबर. इथं बघा 0 पासून आपण घेतला इथे 1 2 1 2 1 2 1 2. पुढे बघा इथं 1 2 1 2 1 2 1 2 आला का. बरोबर आहे. मग आता हे किमती कशा दाखवायच्या. पहिला बघा 3/2 दिलाय. सगळ्यात पहिले अधिक आहे का वजा आहे, धन आहे का ऋण आहे, अधिक आहे. बरोबर आहे. अधिक आहे. मग अधिक कुठल्या साईडला, या साईडला. वजा कुठल्या साईडला, या साईडला. मग 0 पासून या. आता छेदाचा विषय सोडून द्या. 3/2 आहे वजा 3/2 अजिबात मॅटर करत नाही, सोडून द्या. वरती किती अंक आहे बघा 3 आहे. अधिक आहे का, येस अधिक आहे. मग इथं या 0 वरती इथून 3 कप्पे मोजा. 1 2 3 इथं आला 3. म्हणजे याचा अर्थ असा झाला मित्रांनो का इथे आपली जी संख्या आली ती झाली तुमची 3/2. ठीक आहे. 3/2 किंवा 3/2. पुढे बघा 5/2. 0 पासून काउंट करा परत. 1 2 3 4 5 इथे येणार 5/2. दोनाचा विषय सोडून द्यायचा, छेदाचा विषय सोडून द्यायचा. पुढे बघा वजा 3/2 आहे. वजा आला म्हणजे शून्याच्या डावीकडे, मग इकडे ऋण संख्या आणि इकडे अधिक धन संख्या. मग किती 3 दिलाय. मग 0 पासून मोजा. 1 2 3 इथे आला. इथं तुमचा अंक असणार आहे वजा 3/2. वजा 3/2 हे अशा प्रकारे अंक असणार. फक्त समजून घ्या कशा प्रकारे काढायची. पट्टी घ्या, व्यवस्थितपणे काढून घ्या, काय अडचण नाही. ते अपडेट नाही झाला अजून वाटतं, त्याच्यामुळे प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, समजून घ्या. ठीक आहे. नेक्स्ट बघा मित्रांनो, पुढील उदाहरण बघा. घातांकाच्या नियमांचा वापर करून रिकाम्या चौकटीत योग्य संख्या लिहा. बघा घातांकाचे नियम. आता पहिलं दिलंय 3चा घातांक 4 आहे आणि त्याचाही घातांक 5 आहे. म्हणजे काय सूत्र आहे बघा, a⁻m म्हणजे a चा घात m त्याचा घात n. मग याचं उत्तर कसं येतो, a चा घातांक m व जो n आहे या दोघांचा गुणाकार. बरोबर आहे. a⁻mn इज इक्वल टू a⁻mn. बरोबर. अशा प्रकारे. मग आता याचा काय उत्तर येईल बघा. म्हणजेच काय, हा 3 तसाच. मग या 4 आणि 5चा डायरेक्ट गुणाकार, इकडे 4 आणि 5चा गुणाकार. मग काय येणार, 3चा घातांक येणार 4 5 20. म्हणजे काय उत्तर येणार याचं, तर 3चा घातांक 20 हे त्याचं योग्य उत्तर आहे, किंवा 3चा 20वा घात. पुढे बघा दिले 5चा घातांक 0 5/0. मग लक्षात घ्या कुठल्याही संख्येचा जर घात किंवा घातांक पॉवर त्याचं जर 0 असेल तर आपल्याला उत्तर 1 येतं. मग तुम्ही म्हणणार सर 1000 घेतलं आणि त्याचा घातांक 0, त्याचं उत्तर 1च येईल बाळा. ठीक आहे. समजा 250 घेतलं त्याचा घातांक 0, त्याचं उत्तर 1च येणार. वजा 1 घेतला त्याचा घातांक उत्तर 1च येणार. समजते, हे लक्षात ठेवा. चला नेक्स्ट बघूया. आता हे फक्त तुम्हाला समजून सांगण्यासाठी. हा नेक्स्ट बघा मित्रांनो, रिकाम्या जागा भरायच्यात. अशा प्रकारे आकृती दिली आपल्याला. मध्यगा संपात बिंदू दिलेला आहे. काय दिले बघा, एबीसीचा जी हा मध्यगा संपात बिंदू आहे. जी काय दिलं तुम्हाला, मध्यगा संपात बिंदू दिलाय. मग मध्यगा संपात बिंदू कशामध्ये आपल्याला विभागतो, आपण सगळ्यांदा बघितलं, पहिल्यांदा बघितलं आपण एमसीक्यू मध्ये. काय दिसतं आपल्याला, 2:1 मध्ये तो विभाजन करतो. म्हणजे पहिली बाजू दुप्पट आणि दुसरी बाजू निमपट, अर्धी. बरोबर आहे. मग आता बघा दिले, हा झाला मध्यगा संपात बिंदूचा दिलाय. म्हणजेच काय बघा, RG बरोबर 2.5, तर GC बरोबर किती. RG कुठे बघा, लक्षात घ्या, RG आणि हा GC. मग कसा दिलाय, 2:1 विभागतो. लक्षात घ्या कसा दिसतो, 2:1 विभागतो. म्हणजेच काय येणार तर लक्षात घ्या, RG आणि GC दिलाय. म्हणजे काय येणार तर GC, लक्षात घ्या काय दिलंय, GC काय येणार RG. बघा हे अशा प्रकारे किती येणार, 2:1. लक्षात घ्या. मग हा किती आहे, 2.5 आहे. तर मग हा दुप्पट होईल ना 2:1. म्हणजे किती येणार, हा 5. म्हणजे याचं उत्तर किती येणार आहे, 5 सेमी. पुढे बघा, BG बरोबर 3 आणि BQ बरोबर किती. BG कुठे शोधा. बरोबर आहे. हा B आणि G. नंतर काय दिलंय तुम्हाला, BQ. लक्षात घ्या काय दिलंय तुम्हाला, BQ तुम्हाला हा शोधायचा आहे. मग जर हा तुम्हाला, आपल्याला माहिती आहे 2:1 येतो. बरोबर. याचा गुणोत्तर किती येतं, 2:1 येते. म्हणजे आपल्याला लक्षात घ्या. बरोबर आहे. अशा प्रकारे समजा दिलेले इथं क्वेश्चन मार्क दिले. मग हा 6 दिलाय आणि हा वरचा 1च राहिलेला. बरोबर आहे. मग 3 दुने किती, 6. बरोबर आहे. 3 दुने किती येणार, 6 येणार. म्हणजे आपल्याला जे उत्तर भेटणार आहे, लक्षात घ्या, B, G आणि G पासून B पासून आपल्याला पुढे जायचे Q पर्यंत. हे पूर्ण, हे जर 6 आहे तर हे किती, हा 6
आणि हा किती येणार मग 3 येणार. मग 6 आणि 3 BQ किती येणार तर 9 सेमी येणार. हे त्याचं योग्य उत्तर झालं. फक्त समजून घ्या, हे गुणोत्तर लक्षात असणं गरजेचं आहे. आय होप मित्रांनो सगळ्यांना आपला व्हिडिओ आवडला असेल. या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 8वीचा आपण पूर्णपणे जो सिलेबस आहे थोडक्यात अभ्यास केला. अशा प्रकारचेच प्रश्न तुम्हाला परीक्षेला विचारले जाऊ शकतात. अजून खूप साऱ्या प्रश्नपत्रिका जुन्या पुराण्या ज्या काही PYQ असणार त्या सोडून घेणार आहे. त्यामध्ये IMP प्रश्न पण देणार आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलवरती राहा आणि लक्षात घ्या आपला जो नेक्स्ट विजन युट्यूब चॅनल आहे तो सगळ्यांनी सबस्क्राईब करा. त्या नेक्स्ट विजन युट्यूब चॅनलवरती जा, सगळ्यांनी त्याला व्हिजिट करा, त्याला भेट द्या, जेणेकरून तुम्हाला पुढची, कारण मी मित्रांनो लक्षात घ्या पुढचे व्हिडिओ आता त्याच व्हिडिओवरती टाकणार आहे. कसं टाकणार आहे, कुठला चॅनल आहे बघून घ्या एकदा, तुम्हाला सांगतो. परत अडचण नको यायला. बघा तुम्ही जर युट्यूबला गेले, ठीक आहे ना, लक्षात घ्या, तुम्ही जर युट्यूबला गेले, बघा युट्यूबला तुम्ही सर्च करायचे नेक्स्ट विजन, दिसतंय नेक्स्ट विजन सर्च करा. खूप सारे येतील, बरेच बंद पडलेले लोकांचे जुने चॅनल आहेत, त्याला विजिट करा, नका करू, काय प्रॉब्लेम नाही. पण हा आपला चॅनल बघा, मग तुम्ही याच्यावरती गेले, हा 67 सबस्क्रायबर दिसतंय, हा नेक्स्ट विजन केला आणि तुम्हाला आपले हे व्हिडिओ दिसतील. याला जाऊन तुम्ही काम करा, सबस्क्राईब करा, काही अडचण नाही. ठीक आहे, काही अडचण नाही, जाऊन व्हिजिट करा. तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ मी आपल्या युट्यूब चॅनलवरती बघायला मिळणार आहे. भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराज.